नुकतंच अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आणि आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला पाहायला मिळतो. अशोक चव्हाण यांच्या राजकीय प्रवासावर एक नजर टाकूयात. 1985च्या सालात त्यांच्या राजकारणातील कारकिर्दीला सुरुवात झाली. 2008 ते 2010 मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले होते. 1989 साली नांदेड लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, परंतु नांदेडमध्ये त्यांनी 20-25 वर्षात भरपूर गोष्टींमध्ये कार्य व्यवस्थित पार पाडलेलं पाहायला मिळतं. शरद पवारांच्या मंत्रिमंडळात ते 1993 साली राज्यमंत्री देखील राहिलेले होते. 2004 साली विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात उद्योग सोबतच सांस्कृतिक कार्य व राजशिष्टाचार विभागाचे त्यांना मंत्री बनवण्यात आलेलं पाहायला मिळालं होतं. 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यांनी नुकतंच आता 12 फेब्रुवारी रोजी काँग्रेसला रामराम ठोकून 23 फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश करत नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेली पाहायला मिळते.